जमीन खरेदी करताना बहुतांश लोक किंमत, लोकेशन आणि कागदपत्रांकडे लक्ष तर देतात. पण एक असा कायदेशीर दस्तावेज आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक जण फसवणूक, न्यायालयीन वाद आणि आर्थिक नुकसानाला सामोर जातात. तो दस्तावेज म्हणजे सर्च रिपोर्ट. हो, सर्च रिपोर्ट म्हणजे एखादा मालमत्तेचा कायदेशीर इतिहास तपासून तयार केलेला अहवाल. या अहवालातून त्या मालमत्तेची मालकी, पूर्वीचे व्यवहार, त्या मालमत्तेवर कोणतेही कर्ज किंवा इतर बोजे आहेत का, न्यायालयीन वाद सुरू आहे का, तसेच भविष्यात खरेदीदाराला कोणत्या कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात याची माहिती मिळते. म्हणूनच सर्च रिपोर्ट हा केवळ एक कागद नसून सुरक्षित आणि सुजाण मालमत्ता व्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर दस्तावेज मानला जातो. योग्य वेळी सर्च रिपोर्ट करून घेतल्यास भविष्यात होणारे अनेक कायदेशीर आणि आर्थिक धोके टाळता येऊ शकतात. पण सर्च रिपोर्ट तो कोण तयार करतो? तो किती वर्षाचा असतो? त्यामध्ये नेमकी कोणते कागदपत्रे तपासली जातात? आणि सर्च रिपोर्ट मिळाला म्हणजेच मालमत्तेचं टायटल पूर्णपणे क्लिअर झालं असं म्हणता येतं का? याच बाबत या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि कायदेशीर माहिती मी आजच्या लॉंग व्हिडिओमध्ये देणार आहे. तोपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. धन्यवाद.